अजय कदमचा बॅटच्या एकदम टो एंडला लागलाय, खाली लागलाय, नाही मिळणार धाव. यॉर्कर साठी जाणलाच जातो अजय. चांगला बॉल. कमाल की वापसी, वाइड यॉर्कर था और बल्ले की टो पे गेंद लगी थी। लग रहा है ये मैच आखिरी गेंद तक जाएगा। 100% जाएगा. त्यांचंही सहर्ष स्वागत या क्रीडा नगरीमध्ये. आता 5 बॉल आणि 9 धावांची गरज आहे. हा डॉट बॉल खूप महत्वाचा ठरलाय अजय कदमचा. परत एक वेळा बोल तयार. अजय कदम उलटा फटका मारण्याचा प्रयत्न, बीट केलं इथे विजय पावलेला. आता 4 बॉल मध्ये 9 धावांची गरज आहे. मॅच मध्ये कमबॅक केलंय. यांचा देखील कटआउट तुम्ही सध्या पाहताय. गर्म होता हुआ मुकाबला, फर्क नहीं पड़ रहा है कि माहौल में ठंडी कितनी। हो, गरम झालाय हा सामना. आणि हा डगआउट उमेश सोनावणे प्लेयर पॅव्हिलियन ते देखील आपल्या मुख्य व्यासपीठावर उपस्थित आहेत. त्यांचंही स्वागत. 4 बॉल 9 धावांची गरज. व्हाट अ मॅच. सामना रंगतदार अवस्थेमध्ये. विजय पावलेवर संपूर्ण धुरा असेल. शुभम नाईक यांच्या चेहऱ्यावर टेन्शन आहे या मॅच मध्ये. विजयने उडवला बॉल. फॉलिंग स्वीप. विजय पडला, बॉलला फेकलं बाउंड्री लाईनच्या बाहेर. विजय आहे तर मुमकिन आहे. आणि या वेळेला शुभम नाईक यांच्या चेहऱ्यावर आनंद आणि तो टाळ्यांचा गजर. जयसिंग पावले नाम तो सुना होगा. चांगलं टायमिंग. और कुणाल सर, सबसे बड़ी बात है कि लीग के चारों मैच आसरा एंटरप्राइजेस ने जीते थे। मजा आली या मॅच मध्ये. सध्या आपण पाहतोय चांगला खेळ. या मॅचच्या दरम्यान शुभम स्ट्रायकर या टीमचा देखील पाहायला मिळतोय. चांगलं क्रिकेट ते सध्या खेळताना पाहायला मिळत आहेत. 3 धावांची गरज आहे. बॉल शिल्लक आहे तुमच्याकडे 3 बॉल 3 रन विजय पावलेने मॅच मध्ये आणलंय. पायातला बॉल होता. अपील केली आहे. स्ट्रॉंग अपील आहे अजय कदमची. स्पष्ट नकार इथे दिलाय पंचांनी. दुसऱ्या धावेचा प्रयत्न नॉन स्ट्रायकिंग एंडला. बॅटर रन आउट होईल. दिखाया जा रहा है पिचिंग इन लाइन, इम्पैक्ट इन लाइन, विकेट हिटिंग. रेड रेड रेड. विजय पावलेची इनिंग डेड. वाओ, कहानी में ट्विस्ट. मैच होता हुआ सुपर हिट. 2 में 2 चाहिए, 2 में 3 पाहिजे. आता विजय पावलेला जावं लागेल. आणि हा जो आविष्कार आहे खरोखर कौतुक व्हायला पाहिजे प्रिन्स मूवीजचं टेलिकास्ट टीमचं. आणि म्हणूनच अजय कदम एवढा कॉन्फिडंट वाटला. तो सांगत होता सर्ष स्वागत. बॉल शिल्लक आहे 2 बॉल मध्ये 3 धावांची गरज आहे. व्हाट अ मॅच. थंडीमध्ये गरमागरम सामना इथे रंगत असताना पैसा वसूल मॅच प्रेक्षकांसमोर. अजय कदम पुढचा बॉल घेऊन ड्राईव्ह केलाय. अलॉंग द कार्पेट बॉल चाललाय. वाडिश लॉंग ऑफला. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि काय सुटलाय धावत जतीन पाटील. जतीन काय वेगाने धावलाय. हा ऍक्शन रिप्ले खूप इंटरेस्टिंग असेल. ज्या वेळेला नॉन स्ट्रायकिंग एंडला राजा गुलवी पोचला, जतीन दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात अर्ध्या खेळपट्टीवर होता. पहा ऍक्शन रिप्ले. पहिली धाव वेगाने ते कंप्लीट करायची होती. जतीन इकडे या एंडला तयार असेल. लक्ष ठेवा, जतीनने इथे धाव कंप्लीट केली आहे. अजून राजा पोहोचायचंच आहे. जतीन तिकडे पोहोचला, राजा नंतर इकडे आलाय. ऑर्डर रनिंग बिटवीन द विकेट. लेकिन लॉन्ग ऑफ के खिलाड़ी ने स्लॉपी वर्क किया था. गेंद उनके हाथ से छूट गई थी. फंबल डियर. उसके बाद थ्रो जब पहुंचा, राजा तेज कदमों से भागते हुए क्रीज में पहुंचे. त्यांनी कव्हर केलं त्यांच्या आयुष्यात. 1 बॉल 1 धावेची आवश्यकता. दोन्ही टीम कडक खेळल्या त्या मॅच मध्ये. शेवटपर्यंत लढल्या त्या मॅच मध्ये. पाहूया विजय कोणाचा होतील, कारण ते आहेत चेअरमॅन या बीपीएल चे सीझन 6 चे. लास्ट बॉल 1 बॉलवर 1 धावेची गरज. राजा तयार. राजाच्या आतमध्ये लागलाय बॅटच्या. सिंगल जतीन अशीच घेईल, कारण इथे मात्र सामना जिंकलाय टीम शुभम स्ट्रायकरने. आणि शुभम स्ट्रायकर आता पुढच्या मॅच मध्ये खेळेल मिस स्पोर्ट्सच्या विरुद्ध. आणखीन एक 2 ओव्हरचा सामना आणि त्याच्यानंतर मिळेल आपल्याला चौथा संघ जो खेळ सेमी फायनल मध्ये. रेशमा,